अगर यूं खिलाड़ी मैदान छोड़ने लगे तो कैसे चलेगा ये खेल? लेकिन मैदान खत्म नहीं होगा। थोड़ा सा ऊपर चढ़ा के सिगरेट के धुएं का छल्ला बना के। अगर यूं खिलाड़ी मैदान छोड़ने लगे तो कैसे चलेगा ये खेल? लेकिन मैदान खत्म नहीं होगा। थोड़ा सा ऊपर चढ़ा के सिगरेट के धुएं का छल्ला बना के। तर जर तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। जर कोणाकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर सिंपली ते कॅपकट ओपन करायचे। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचे आणि इथून तुम्हाला जो तुमचा फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिंपली इथून हा जो फोटो आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर इथून ॲड करायचा आहे। इथून फोटो ॲड केल्यानंतर इथून तुम्हाला एक रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। 9.16चा रेशो आहे त्यावरती सिलेक्ट करून इथून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। आपले हा जो फोटो आहे तो स्क्रीनवर अशा वेळेस सेट करून घ्यायचा परफेक्टमध्ये। इथून हा फोटो इथून सेट केल्यानंतर इथून बॅक करायचे आणि इथून तुम्हाला अशा पहिल्यांदा जुटायचे ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये बीट व्हिडिओ दिल तर तुम्हाला ते सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर इथून हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती सिंपली एकदा क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून जे आपले सॉन्ग आहे ते इथून ॲड होऊन जाईल। आता आपल्याला काय करायचं हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। जेवढे ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढे हा जो फोटो आहे तो न्यायचा आहे अशा प्रकारे। त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं सिंपली तर इथे तुम्ही बघू शकाल की सिंपली इथे सॉन्ग आहे त्यानुसार आपल्या इथे बीट करायचे। तर मी जसे सांगतो इथे तुम्हाला तशा वेळा बीट आहेत त्या इथून कट करायचे। व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बीट दिलेले आहेत। तर सिंपली थोडं इथे झूम करायचं सॉन्ग इथे बघायचे। तर इथे तुम्हाला बघायचे आता 1-2 जी बीट आहेत ते कुठे चेंज होते। तर अशा वेळा इथून आल्यानंतर येते 5 सेकंदाची तिथे इथून आपली जी बीट आहे अशा वेळा इथून चेंज होते। तर सिंपली हा जो फोटो आपण ॲड केला त्यावरती क्लिक करायचं आहे। पहिला ऑप्शन इथे स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। इथून ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे बघायची पुढची बीट कुठे चेंज होते। इथून आपली इथे चेंज होते तर सिंपली स्प्लिट करायचा आहे फोटो जो आहे तो आणि इथून तुम्हाला जे चढ आहे ते 5 सेकंदाचे तिथले जे पण चढ आहे तिथून कट करून न्यायचा फोटो आणि त्याच्यानंतर इथून तुम्ही बीटनुसार सुद्धा बघू शकता कुठे चेंज होते त्यानुसार इथून फोटोला आहे ते कट करू शकता। तिथं आपला हा चढ आहे ते आपली जी बीट आहे ते बदलत आहे तर सिंपली त्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे। त्याच्यानंतर पुढच्या चढापाशी यायचे त्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे। पुन्हा इथे पुढे यायचे आणि त्या फोटोवरती क्लिक करून सिंपली पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत न्यायचा आहे। इथून हा फोटो कट केल्यानंतर इथून आपल्याला सिंपली पहिल्यांदा जुटायचे अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्हाला एक ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो बीटमा व्हिडिओ आहे इथून फोटो कट केल्यानंतर इथून डिलीट करून टाकायचा आहे। त्याच्यानंतर सिंपली पहिल्यांदा जुटायचे अशा प्रकारे आल्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये इमोजी PNG दिल ते तुम्हाला सिंपली ते ॲड करायचं अशा प्रकारे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा फोटो आहे तेवढीच न्यायची अशा प्रकारे। इथून नेल्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे तर इथून हे झाल्यानंतर मी काय करतो जे आपले फोटो राहिले बीटनुसार इथून कट करायचे तिथे पटकन कट करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे ते सर्व इथून कट करून घेतले आहे बीटनुसार। आता तुम्हाला काय करायचे जसं इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून ॲड करून घ्यायचे। तर आपल्याला आता काय करायचं सिंपली हा जो दुसरा फोटो आहे तिथे यायचे त्या फोटोवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला इनमध्ये थांबून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल अनफोल्ड नावाचा तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटोला सुद्धा करायचा आहे त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा करायचा आहे त्याच्या पुढच्या फोटोला आणि त्याच्या पुढच्या फोटोला इथून त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा आपल्याला आहे ना इथून सिंपली टोटल दुसरा पहिला फोटो सोडवायचा आहे आणि त्याच्या पुढचे जे 6 फोटो आहेत त्या सर्वांना हा जो अनफोल्ड इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सिंपली हा जो 8वा फोटो आहे आपल्या इथे यायचा आहे म्हणजे 6 सेकंदाची तिथला जो हा फोटो आहे तिथे आला तरी चालेल अशा प्रकारे। इथे तुम्ही टाईमलाईनला पाहू शकाल की हा जो फोटो आहे तिथे यायचा आहे। आल्यानंतर इथे तुम्हाला इनमध्येच थांबायचं आहे। ह्या फोटोला आपल्या स्विंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे ह्या फोटोला आपल्या स्विंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे त्या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे ह्या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे त्या फोटोला आपल्या स्विंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि स्क्रोल करून पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचा आहे त्या फोटोला आपल्या इथून सेक 3 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि याची जी खालची लेंथ आहे 0.5 ठेवायची। त्याच्यानंतर सिंपली आउटवरती क्लिक करायचं आहे
आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ह्यामध्ये फेड आउटचा. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसवायचा. अशा प्रकारे पुन्हा आपल्या इथे आउटमध्ये थांबायचे आणि इथून तुम्हाला एक फोल्ड एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा इनमध्ये यायचं आहे आणि इथून तुम्हाला पुन्हा सेक 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढचा हा शेवटचा फोटो राहील तिथून त्या फोटोला सुद्धा सेक 3 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ आहे 1.0 ठेवायची. पुन्हा त्याच्या मागचा जो फोटो आहे त्याची सुद्धा ही जी सेक 3चा इफेक्ट ॲड केलेला त्यासुद्धा इफेक्टची लेंथ आहे ती आपली 1.0 ठेवायची. त्याच्यानंतर इथून हे इफेक्ट ॲड केल्यानंतर आपल्या सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जे पण इफेक्ट आपण इथे सांगितले ते सर्व इथून तुमच्या फोटोला इथून ॲड होऊन जातील. इथून हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर इथून आपल्या सिम्पली पहिले एन्जुटेचे अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर लेन्सच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला झूम लेन्सचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढीच्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, स्पीड 0 करायचं आहे आणि रेंज आहे ते फक्त आपल्या इथे 5 ठेवायचे अशा प्रकारे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपण झूम लेन्सचा इफेक्ट ॲड केलेला त्यावरतीच क्लिक करायचं आहे. डुप्लिकेट ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे आणि इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये इथे तुम्हाला हॅलो ब्लरचा पहिलाच इफेक्ट मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड तुम्हाला इथे फक्त 10 ठेवायचे आणि इंटेन्सिटी आहे ती संपूर्ण याची 100पर्यंत. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. हे जे 2 इफेक्ट आहे इथून ॲड करायचे. हे जे 2 इफेक्ट इथून ॲड केल्यानंतर सिम्पली काय करायचे, हे जी झूम लेन्स आपण केले म्हणजे इफेक्ट ॲड केला तो लेन्सचा त्यावरती क्लिक करायचे, डुप्लिकेट करायचे आणि हे जी लेअर आहे त्या थोडं पुश करायचे आणि हा जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथं आणायची. आणल्यानंतर हे जेवढा आपला 8 सेकंद आहे तिथला हा जो फोटो आहे तेवढीच्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती अशा प्रकारे ठेवायची. पुन्हा डुप्लिकेट करायचं. पुन्हा आपल्या हा जो शेवटून 2 नंबरचा फोटो आहे तेवढीच्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची अशा प्रकारे. जेवढा आपला हा आहे इफेक्ट तो अशा वेळी ठेवल्यानंतर हे जे इफेक्टची लेंथ कमी करायची अशा प्रकारे. पुन्हा डुप्लिकेट करायचं आणि हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्याला पुन्हा हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आणि ह्याची सुद्धा लेंथ जेवढा आपला हा शेवटचा फोटो आहे तेवढीच ठेवायची. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर 3 आता आपल्याला काय करायचं, पुन्हा 8 सेकंदाचे तिथला जो आपण हा फोटो स्प्लिट केलेला ते त्याच्या अशा आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथून तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा एक पहिले इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे 8 सेकंदाचे तिथले आपले हे शेवटून 3 जे फोटो आहेत तेवढीच्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. हा जो व्हिडिओ आपण क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे बांधाचा ऐकून आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.